जमिनीचा पोत सुधारण्यासाठी तसंच जमिनीच्या आरोग्याचं संतुलन राखण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेली मृदा आरोग्य पत्रिका ही योजना अनेक जिल्ह्यात यशस्वीरित्या राबवली जात असून अकोला जिल्ह्यात ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे। जमिनीचं आरोग्य अबाधित राखतानाच एकात्मिक अन्नघटक व्यवस्थापनासाठी तसंच खतांच्या संतुलित वापरासाठी मृदा आरोग्य पत्रिका राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातल्या 5 गावांची निवड करून सर्व खातेदार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची मोफत तपासणी केली जात आहे। या योजनेच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातल्या 12,199 मृदा नमुने विनाशुल्क तपासणी केले जात आहेत। आता आपण आपल्या जमिनीची दरवर्षी माती तपासणी केली पाहिजे। केंद्र सरकारची योजना आहे, त्या योजनेचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे। कृषी विभागामार्फत ही योजना राबवल्या जाते। जमिनीचा कार्बन चांगला असेल तरच जमीन चांगली पिकते, नाहीतर रासायनिक खतं तुम्ही कितीही दिले तरी ते त्या पिकाला भेटत नाहीत। कार्बन जमिनीची सुपीकता जेव्हा वाढील, जमिनीचे जीवाणू जेव्हा सक्रिय होतील तरच हे त्या जमिनीतले जे घटक असतात नत्र, स्फुरद, पालाश, तांब, जस्त, लोहा ह्या सर्व गोष्टी पिकाला लागतात। पण त्या जीवाणूची संख्या जर चांगली असली तुमच्या तरच ते घटक स्थिर करतात जमिनीमध्ये आपल्या। अकोला जिल्ह्यातल्या कान्हेरी सरप इथले शेतकरी मधुकर सरप, दीपक सरप आणि केशव ठाकरे अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीनं पिकं घेत आहेत। मृदा आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून त्यांना शेतीमध्ये आवश्यक असणारी मूलद्रव्य कोणती, घटकद्रव्य कोणती, तसंच त्यानुसार शेतीमध्ये कोणती पिकं घ्यायची याबद्दलची माहिती या योजनेद्वारे मिळाली आहे। ही योजना शेतकऱ्या दृष्टिकोनातून खरोखरच खूप फायद्याची आहे। कारण शेतकऱ्याला कुठले त्याच्या शेतीमध्ये कुठले अन्न घटक कमी आहेत, सेंद्रिय कर्ब किती आहे आणि बाकीचे अन्न घटक किती प्रमाणात आहेत आणि किती प्रमाणात पाहिजेत त्या पिकाला, त्याच्यामुळे ते आरोग्य पत्रिकेमुळे आपल्याला ते समजून येते। त्याच्यामुळे ते खरोखरच शेतकऱ्याच्या फायद्याची आहे। या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ तर झालीच आहे, पण त्याशिवाय आपल्या जमिनीचा पोत कायम राहत असल्यामुळे शेतकरीही समाधानी आहेत। दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल राजे बोरे, अकोला।